सर्वांना श्री गुरुदेव दत्त. तर आज गुरुवार होता आणि सकाळ-सकाळी अशी दत्तांची गाणी ऐकायला मिळाली मला मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर. खूप छान वाटलं. खूप भारी वाटलं आणि दिवससुद्धा खूप छान गेला आजचा. सकाळचं मी सगळं आज रुटीन आवरलं आणि आज होता माझ्या मावशीचा वाढदिवस. मावशी म्हटलं की आईचं दुसरं रूप असं म्हणतात आणि जिथं की पूर्ण हट्ट माझे पूर्ण केले जातात. प्रत्येक सुखात कमी पण दुःखात ती नेहमी माझ्यासोबत असते आणि तिच्यासाठी आज मी कॅडबरी घेऊन जायचं असं ठरवलं होतं आणि तिला विशसुद्धा करायचं आणि मुलींना सोडलं. दत्ताच्या मंदिरात गेले. खरं तर आपण मंदिरात जाताना निस्वार्थी भावनेने गेलं तरच देव आपल्याला न मागता सगळं मिळवून देतो, असं म्हणतात म्हणतात. देवाला सगळं माहिती असतं, की आपल्याला काय हवंय किंवा काय नको आणि काही इच्छा आपल्या देव पूर्ण करत नाहीत. कारण त्यातून काहीतरी आपलं वाईट घडणार असतं. त्यामुळे त्या इच्छा आपल्या पूर्ण करत मावशीसाठी नाही. कॅडबरी घेतली आणि तिला विश करून मग परत मी घरी आली. थोडं स्टिचिंगचं काम आवरलं आणि मला आज जायचं होतं माझ्या बारक्या चिमणीच्या शाळेत पालक मीटिंग आज होती. तर त्यासाठी मी लवखर आवरले आणि छान तयार झाले आणि निघाले. खरं तर असं पालक मीटिंग असेल तेव्हा धडकीच भरती. खरंच आमच्या माझ्या चिमणीनं काय केलंय किंवा काय पराक्रम केले हा बघण्याचा हा दिवस असतो. पण नसतं तसं काही. खरं तर माझ्या दोन्ही मुली खूप गुणी आहेत. असे काही पराक्रम करत नाहीत आणि असा होता आजचा दिवस. मुलींची शाळा सुटली, सगळं वंदे मातरम वगैरे केलं आणि आम्ही निघालो घरी. असा होता आजचा दिवस. चला सबस्क्राईब करा.